राहतो काही आपलं पत्र राहतो. पण तेव्हा कसं टिपूर सापडून एकदा टिपरा टोला त्याला ती हानी का तिला. नाही पण ते इतकं मोकार हाणतो तो म्हणजे इतकं कसं ते काय माहित ते दूध पाजायला लागले मोवा लागले तसं त्याला. मग त्याला त्याला डोस त्याला वाटतं माया याच्यावर येऊन दूध पिऊ राहिली ना. तो स्वाकलेला होता अर्धा अर्धा किती दूध पाजलेलं आहे त्याला. गिला घोडभर दूध पाजत त्याला सैन होतं का सांग बरं तू. त्यात किती भावना व्याख्या आहे. त्याला वाटतं मग दूध पिती ती त्याच्यासाठी ते किल रगडीतो असं काही का. हा मग त्याला उद्या येऊन देत नाही. त्याच्यामुळे ते काय करू राहिला तसा करू राहिला तो. आता उद्या येऊन देत नाही तुला. त्याला तुम्ही दूध पाजलेलं सोकलेला येतो नाही उद्या उद्या येऊन उद्या कोण त्याला लगेच येऊन देत लट झालेला आहे. तो सकाळी 5ला आलता. मला आई माहिती सकाळी 5ला आलता तो डायरेक्ट. बाकी काय सोपा राहतो काय तुमचं आमची त्याच्यापासून बघते जब्बर होतं. आणि माजरीला माझ्या होता एका चढ एक माजरी होता ढवळ्या शिपीत बघायला साशावाडी बांड्या एक खबऱ्यान बांड्या खड्डी बरोबर. पण असे एकामेकाला रगडी नाही ते बॉके असं आतूनच झोपायचा. मग असं होतं. टाइमचा विषय थोडा वेगळा होता आजी. बघ आता काय दिसलं काय माहिती पहिलं काहीतरी दिसलं आजी आता निघायला लागली वाटते चालली वाटते. काय दिसलं ते बॉक्यात लय आजी इमानदार सोडीत नसतं. लय भारी ना आजी. हे काय खरंच लय भारी बघ. त्याला वाटतं माया महादूध पिती त्याच्यामुळे ते रगडीत ती एकदा सेटवर खाणार आहे. मी तर म्हणते लयच भारी काय. आणि तो काय काय तिथं बाजरीची भाकर जर भाजली तर आपण ताजी भाकर भाजली ती खाती गाटा 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 खाती. ती खात नाही असं थोडी ते शिकार काढतात. शिकार नाही करत ती पण बाजरीची भाकर सुद्धा खाती ती ताजी केली. ती सगळं खाते आजी तिचं काही नाही. ती तामनाथ आपण आणलंय जवळ राहतो तिथं काय सांगा काय माहित कधी ते 50 माजरी येऊ राहिलं सर त्या याच्या वाट बोळ पाडीन त्याच्यात शिराच्यात वर थोडं ते सर मांजरी घरात जाऊन बसायचं. कोणतं ती बाजारची बाजार मांजरी यायचं तीच मांजरी यायचं तिथं. सव लावली त्यांना यायची. मग सव लावली ती यायची मग त्यांना. आणि ती इटकर पाडायचं त्याच्या आतमध्ये त्या याचा खाल्ली हिंगल या बाई खाल्ली. पण आता असो माणसाचा आत्मा असतो. पण आजी आता जाणाऱ्याचं कसं यांना समजत नाही भांडण खेळायचं. अरे भांडणं खेळायला समजत कसं नाही त्या सारखं कळतं. त्याला काय येईल रगडीला मग येईल एखाद्या दिवस मारायला बसला नळ दाबून पायतू नसन लयच घाण देऊ ना सोपं नसतं हे. ते एकामेकात दुश्मन कुठे चालली हे बाई. आता ते बाय आता घडी वारते नाही तुझ्या आता येतच असणार. त्याला त्याचं संपला. मला वाटलं की बाबा तो चांगला आहे ते माझं या काही विचारा नाही का तू सांग ते विचारा नाही ऐका ते घाणे बघ केलं मग काही नाही. त्याला जात दाखवतो मी देतोच नाही आता काही. यालाच भारी पिल्लो आजी पांढरं तो कसं आणलं होतं मग किती पिल्लो होत बरेच होते नेले ते गावात किती होते 2-4 म्हणजे सगळ्यांच्या वेळी असत 2-4 असते ना आता सगळ्याच्या वेळी असत उजू किती डबल टिबल येली ती त्याच्यात सगळ्याच्या वेळी असत सगळ्याच्या वेळी याच्या वेळी नफरे असत सगळे. बघ ना किती कसं येऊन बसलं बघितलं काय ती. आता मी जेवायला गेलो का चिवडाला खाईन ती त्याला टाकलं माझ्या तांबणाच खा लागला आज डायरेक्ट. त्याला बाजूला टाकायचं तसे नाही सव लावायचं तसे सव त्याला चिपटीनं हाणायचं. आम्हाला मी त्यांना कुत्रे आमच्या याच्या जवळ बसायची हिरबळ आमचं सारं वावर रिकामं होतं मोकळं सर आहे आमचं नि बी मोकळं रे. पण कुत्र्यानं काही आतमध्ये कोणाला जाऊन नाही दे असं असते. त्याला बी आमचं राहणंच काय नव्हतं कुठं असं ते कुत्रं पण तिथून पळत येतं सकाळची पारी कुठं जायचं सुगड्या अन्नाचे जण बजरे अन्नाचे पळतच जायचं ते कुत्रं त्याने मला भाऊजी आली बरं का पोरं आली बरं का राजा लगे ते मुंडका हालायचं शेपूट हालायचं तिथं भाकर खाली की निघाली इथं गेले. त्याला म्हणते गिन्यान मुक्या जाणाऱ्याला गिन्या नाही माणसाला गिन्यान नाही भाऊ पण मुक्या जाणाऱ्याला गिन्या नाही. माणसाला गिन्यान नाही ना मी तेच म्हणतो ना जे म्हणणं तेच आहे. माणसाला गिन्यान लगेच नाही त्याला माहिती त्या जाणाऱ्याला वाढणार एक
मुक्या जाणारं कसं आहे त्याला सगळी हे असतं ओळख असते. मी तेच म्हणतो आजी की एक दिवस मारायचं. तर माणसाला ओळख नाही, माणसाला डोळे तोंड आहे सगळे. माणूस काय म्हणतं हे असं आहे, याच्यासाठी वाईटच वाटत आहे. असं हा असतं. तुला बरोबर आहे आजी, पण मग आता लोकांना शास्त्र तो ऐक ना तू. काय शास्त्र सगळे माणसं लिहिलेले ते असं आहे बाबा. शास्त्र वाचत हिसाब कोणासाठी आपण वाईट चितू नाही तेव्हा आपलं चांगलं होत असतं, ते ध्यानात ठेव. कधी बी कोणासाठीच वाईट चितू नाही. ते लोक कापी ते माणसं ते ते खाते, बाकीचं मला त्याचं पंचायती नाही. पण आपल्या सगळ्या पंचायती काय लागेल ना मग काही बोलायचं असेल तर आजी. मी तर म्हणते ना कोण पंचायत नसतं करत ते, आम्ही ते विषयच काढीत नसतो. आपलं काय चाललं विषय काय नाही ते विषय काढत असतो. म्हणजे आपल्यासाठी नियम वेगळे त्यांच्यासाठी नियम वेगळे. मग आता काठर पगड जाते आपापली वाटून गेलेली. मग त्याला आहे ज्याला हक्क. नाही पटलं त्याला हक्क आहे कापाचा. मग ते माणसं कापू ती बी शकते. आता बंदी आणलेली आहे तरी. कुठं बंदी आहे? आणली नाही बंदी बिंदी काही नाही. आई आता बरी दिसते. नाही बंदी करू राहिले ते काय चोरून चारून करू राहिले. नाही बंदी लगेच नाही काही. तर मला देवपूजा करायचं गप्पा गोड लागत आहे. चालली मग तू आता देवपूजा करते ना आता तुला काय गप्पा गोड लागत आहे. तुला येरबळ बी माय सांग कुदायला लागत रस्ते कुदायला लागत. बरं आता उद्या भेटू मग काय. हा हीच देवधर्म करतो मग आता. बसायचं का आता ती सांगायला लक्ष्मी येते कारण मग चालले कुंकुण्याची लक्ष्मी कुणाकडून येते कुठून येते मला काय माहिती बाबा. तुला माहित असं म्हणजे मला काय माहिती. तू म्हणतो ना देव नाही धर्म नाही आमकं नाही मग कशाला पंचायती करायचं. तुला म्हणले की मी तुला एकदा म्हणले दोनदा म्हणले त्याच्यात ते म्हणले का हे देव कर मी जर जाय म्हणले का तुला? नाही अजिबात नाही. का नाही म्हणली माहिती मला. कशाला म्हणायचं आपल्याला पटन त्याने करायचं नाही पटलं राहिलं. ते आता 2-3 वर्षापासून ते वारले जसं आगळी पाणी देवाला म्हणले का म्हणजे बाटलीवरी ते देवाला हातचा वळ्याला आणते ते आगळी पाणी सुद्धा पाहतो. तुपल्या हातात सगळं आजी. मग तू पाणी ठुई तुपल्या हातात सगळं. मग असे आम्ही एवढं झालं पण कधीच आगळी पाणी वापरलं नाही कशाला. देव प्रसन्न झाला ना मला. देव करायला चालू करीन. देव आधी कसं प्रसन्न होईल. तू देवावर जर डोकं टिकत नाही देव कसं प्रसन्न होईल तू सांग ना. म्हणजे यार कसं म्हणजे आजी यार हे नाही पटलं रे आपल्याला. अरे तू देवावर कधी आहे का तुझी भावना